आईचा गो सरकले. हे गांजींचं का तसं? तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता इलो मोरवजात शिकारीसाठी म्हणजे असाच फिराक आंबे फणस बिनस बघू. तर आता आपण इकडे तिघाचं नाव, मी आयुष आणि भाभी या. तर हे कोणची तरी काळजी आहे काय समजत नाही. आपण आम्ही वर वाट काढत इलो, वाट नव्हती, वाट काढत इलेलो आपण. आता आपण खय आतो रे. तर मित्रांनो दोघा भाभी खय आता आपण आता नदीला जातो. इथनं वाट काढून आहे आणि तिथनं डायरेक्ट आम्ही आता घरी जाणार आहे. तर बघूया वाट गावतं का आमका. डायरेक्ट ती वाट भेटेल. मित्रांनो बघा, एक चारी बाजू जंगल हा. आसपास कोण नाही बघा. आपलं आयुष भाई. तुमची पुढची जागा. तर मित्रांनो आता आयुषची जागा दाखवता. आयुषला माहित नव्हता आई जागा खाया म्हणून. मला काजी लावचेत आणि कलमा लावचेत म्हणता. अभि खया तिची जागा. तो आंबो कोणचा होय तो मोठो. आंबे एकदा काढलेलो आम्ही माप वर्षापूर्वी, 4-5-7-8 वर्षापूर्वी आंबे काढलेलो इथे. तर मित्रांनो बघा आंबो आहे मोठो. आणि ह्या आंबावर एक पिको आंबो दिसता काय बघा. तो बघा, हे बघा मित्रांनो. हे बघा हय रस्त्याचा एंड होता. म्हणजे हय थोडीफार वाट आहे, पण हय बघू गेलास तर रस्त्याचा एंड होता. हे बघा आता हय आमका वाट बेनी नाही हा तसो रस्तो, पण तो वाट अशी पाय रापत भेंडी जावचं लागतं. हा बघा कसली एकदम खतरनाक जागा, कसली बघा हॉरेस्टिक जागा मित्रांनो. कुत्रे खायत आपले. तर मित्रांनो आम्ही 3 कुत्रे पण गेलो. 3 माणसांसोबत 3 कुत्रे, म्हणजे टोटल आम्ही 6 जण गेलो मित्रांनो. टेस्ट करत आहे ना कर. हे बघ आंबा कर ना, जी गाण फाटत एका बाजून. इतकं कोणा मेले आंबो. बघ ना, एक नंबर रे. आंबो रे. तर मित्रांनो हे बघा आमचे कुत्रे भारी रे. बघ पण कडा का आंबो एक नंबर हा. एक नंबर आंबो. तर मित्रांनो एक नंबर काम आहे तुझा. मित्रांनो ह्या आंब्याचा जो आंबो एक नंबर लागतो. एक नंबर म्हणजे काय सांगू तुमका, शब्दात सांगू शकत नाही एवढं गोड आंबो. एक नंबर हा. पण ह्यो आंबो काय लोचा काय हा? आंबो काहीतरीच लांब हा. जवळ असतो तो एक वेळ काहीतरी होऊ शकला असता. ते चला आता पुढे जाऊया, वेळ होत नाही. आता मित्रांनो आता खालती आम्ही उमरार रचलो आणि अरे यार जागा तीच चालला आता म्हणतो. ही वाटा नाही तर वरची वाटा रे. आला. अरे फणस अरे इकडे मोठं, ह्याच्यापेक्षा तिप्पट मोठं आपण असतो. चला जाऊया आकडनं खालती खायते वाट खाय उमरावरची. नाही त्या बाजून वाटा हाय ना. गेलो तर लय फिरायला यायचं लागत आमचं. मुसल मला एवढं आहे कशा घेऊन इलो पुढे. आंबो बघू ठेवलं तू आंबो. आम्ही काल बघून गेलो येऊ. पण याची जागा पण होती, पण खाला थोडी बघून होता. एवढ्या सर्वे करून इतकी जागा घेतलं तर तो आंबो तुझ्या ताब्यात. हो एवढी जागा सर्वे केलं करायचो. सर्वे टाकू. सर्वे म्हणजे ते सरकारवाले हे असतात, ते पैसे घेतात. 15-20 हजार रुपये घेतील. हा जागा भेटेल ना तुला. जागा एक्युरेट तुझी ह्या करून देणार ना. मग ते निशान बिशान मारायचे तू. माझी एवढी आहे तशी तेवढी आहे. मग याला त्याच्या भेंडी माझ्या जागेत दिलं भेंडी. चल बघून पण तुमचीच जागा वाटतं. तापत नाही घेतलं. तर मित्रांनो आता आपण तकडे उंबरावर जातलो. म्हणजे नदी आहे उंबर काय असतात रे ते ना. एक नंबर जागा आहे. म्हणजे मालवणीत बोल ना. तुला आता काय तुला आता तुका आता तकडे ना डुकरा एकदम अशी जागा आहे त्यांची. हा डुकरा धवायची नाही तुका. नाही धावतील सुद्धा भरोसा नाही. तर मित्रांनो डुकरा बेकारच म्हणता. पाणी बिणी तू पिलं तर आई घेऊन टाकते. काही गेलं बाबी कधी गेलं 5-6 वेळा जाऊन गेलं. पण आता ह्या मोसम मध्ये गेलं काय. तर ठीक आहे आपण मित्रांनो आता जाऊया तिकडे.
वाट नाही हे वाट आपल्या कशीच ही पण वाट काय वाट नाही हे बघा हे एक दोन कोणीतरी काजी लावून ठेवल्या नाही बघ हे कोणीतरी अशी काजी लावून ठेवल्या ना उपयोग काय शटा नाही बघल्यान सुद्धा नाही त्यांनी काजी लावल्यापासून हे बघ काच काय झाली बघ ही आंबेडकरांची जागा खालची. माहित आहे. आता आठवण आली मला काही काळजी अडचण आहे रे आंबा पूर्ण खा खा ना चांग खिडकोन असतात तर पूर्ण खा पुढे अडचण ना. ठीक आहे बघूया हयत कोणतरी धावल्या मला काल आमची फाटली आम्ही काल इलेलो कडे काल काय परवा काहीतरी इलेलो आणि धबधब धबधब पत्र्याचा आवाज इलो रे आणि पत्र्याचा आवाज दिलो आमका मेला केडली तर नसतं वांडर पण अशी धावत नाही आम्ही यांना घरात जाऊ शकतो नाही तर यांना नदीत जाऊ शकतो. नदी किती अंतरावर आहे? जास्त नाही आम्ही असं गेलो तसं खाली. ही आज आम्ही किती वेळ लागत जाऊ 15 मिनिटं. किती 15 मिनिटं. 15 मिनिटं लागतील भेटायलात ना किती वाजले तर मित्रांनो बघा आता 4 वाजून सगळं गचकाट म्हणजे रान आहे एकदम काय जरा वाट पण नाही थांबा बी थांबा सोड तर मित्रांनो हे बघा हे आमचं कुत्रा ह्याचं नाव अंटरा तो पाठचो भोसडीवालो आणि हो आमचं पाहुणं हे 3 कुत्रे आहेत आणि आम्ही 3 माणसं आहेत म्हणजे टोटल 6 जण आहोत 6 कुत्रे आईला 6 कुत्रे म्हणता आईला मित्रांनो वाकून बिकून जाऊचा लागतं इच्छा गोटीच्या गोट्याची येली आणि मरणाची आहेत काय सांगू तुमका आता डायरेक्ट हे बघा काळजी मित्रांनो हे बघा काय कोणी येत सुद्धा नसतात कोणची काळजी कोणाक माहीत नाही कोणतं उकडून घेऊन जातात चला आपल्याच म्हणतात त्या आईला बाबी नदी कधी पोचतलो आय धो 15 मिनिटं मित्रांनो डायरेक्ट तुमका नदीवर पोचल्यावर दाखवते थांबा तर मित्रांनो आता आपण खालती नदीच्या जवळच हो आणि हे फणसाचं झाड बाग एवढा भेंडी आणि कसले फणस होते का तर क्वालिटी तर मित्रांनो हे बघा द्राक्षारखे कसले द्राक्षारखे मित्रांनो फणस धरले खाली चिखलाला पडला म्हणजे डायरेक्ट नदी गाठला 100%. हे बघा पूर्ण फणसावर एकदम आम्ही वाट आणि लांब एवढे आहेत ना भेंडी करू शकत नाही एवढं लांब होत हे बघा कसले भेंडी धरलेत बघा चल बाई पुढे जाऊया हे बघा शाळेला वर तकच फणस आहे कोण बघू येत नाही रसाळात काय कापे काय समजत नाही चला आयुष तर मित्रांनो आता हे आम्ही खालती येलो नदीच्या एकदम जवळ आणि रस्तोच नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि आता आमका ना भेंडी एवढा खालती उतरायचा लागतला साप घसरणा बाबी चल उतार पहिलो चप्पल इला काय तुझा गांजीला जाय ना त्यानं उतरलं काय गांजी मित्रांनो म्हणता गांजीला ते चाळवलेत आहे गांड काय आज म्हणते चावलं कोण लवड्यात आहे ना नको ते वर रांडीचे चावले रे किती होय होय तव गांजीला एवढ्या गांजीला ताच म्हणतं रांडीचे याचे मासे अंगात नाही चावले फक्त आहे ना उतर आहे मग असो हा तसंच जाऊया चल चल उतर आहे जो मित्रांनो हे गांजीलाच निघाला साला दिसता काय बघा तुमचा आम बघते शाळेला काय गांजी चला आम्ही उतरतो इथनं खाली लवड्या माझ्याकडे कर पाय दुखतात तरी मी गांड मस्ती करू बाबी मॅन स्ट्रॉक शाळेला बाबी हळू जा शाळेला शाळेला मित्रांनो आता बेकार वाटता आईचा हो सरकले हे गांजील का चावला ना गांजील चावलं गांड ना त्याला तर मित्रांनो आपण फायनली नदीवर इलो स्पॉट बघा काय मित्रांनो खतरनाक स्पॉट आहे तुम्हाला जे बघायचे ते गांडीची आहे ना एक नंबर आहे मित्रांनो हे बघा काय स्पॉट आहे बघा एक नंबर